करत असताना मिस्टर PTPL प्रशांत बोत्रे यांच्या बॅटमधून येतोय श्री साई ऑप्टिक्स चौकार. चांगली फलंदाजी करण्यासाठी या खेळाडूची ओळख आहे. पाटण तालुका क्रिकेटमधील पहिला बायकर मॅन कोण, तर तो फलंदाजी करतोय. याच मैदानामध्ये याच वर्षी पाटण तालुका प्रीमियर लीग दिवस रात्र स्पर्धेमध्ये मालिकावीराची बाईक या खेळाडूने आपल्या नावावर केली होती. पुल केलाय, शॉर्ट बॉल हवेत खेळलाय, डीपला स्क्वेअर लेग, जाळं विणलं होतं आणि या जाळ्यामध्ये हा अलगद अडकलाय. मोठा मासा गळायला लागलाय. बिग फिश इनटू द बास्केट. प्रशांत बोत्रे झेलबाद. या मॅच मध्ये महत्वाची विकेट प्राप्त केली, कारण प्रशांत बोत्रे बाद झाले म्हणजे कुठेतरी ज्या धावा बनण्याची आशा होती ना, त्या धावा बनण्याची जी एक टार्गेट होता तो कुठेतरी आता बोत्रेवाडीचा चुकेल, कारण प्रशांत बोत्रे यांची खासियत मोठी आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत जयेश बोत्रे. दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकलाय, त्यामुळे दोघांचाही आत्मविश्वास दुणावला असेल. या मॅचमध्ये प्रशांत बोत्रे बाद झाल्यानंतर जयेश बोत्रे अनिकेत वरेकर कशा पद्धतीने बॅटिंग करतात हे पाहायचं आहे. पहिल्या षटकामध्ये यश प्राप्त केले रोहित सूर्यवंशी आणि पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर कमबॅक, लोअर फुल टॉस, उजवा पाय वाकवला आणि चेंडूला फेकून दिला. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. श्री साई ऑप्टिक्स षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. जयेश बोत्रे जणू काही मैदानामध्ये आले. जयेश बोत्रेने पहिला चेंडू खेळला आणि पहिल्या चेंडूला बाहेर भिरकावून दिला. म्हणजे टीम गुलमोहर बोत्रेवाडीचा प्रत्येक फलंदाज आक्रमक पवित्राच्या मूडमध्ये आहे. मांडडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन रोहित सूर्यवंशी. शॉर्टआर्म पुल, चांगलं टायमिंग, वन बाउन्स ओव्हर द रोप. सलगचा दुसरा मोठा फटका. फलंदाज जयेश बोत्रे यांच्या बॅटमधून चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 14. कमबॅक करावं लागेल कुठेतरी. रोहित सूर्यवंशी एक गडी जरूर बाद केलाय महत्वाचा, परंतु जयेश बोत्रे धावा करण्यासाठी ओळखले जातात. जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील, कारण शिवगर्जना मिरजवाडीची बॅटिंग लाईनअप चांगली आहे, त्यांना माहीत आहे धावा धावफलकावर हव्यात आणि त्या महत्वाच्या आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वेल लेफ्ट, व्हाईट बॉल. एक षटकार एक चौकार असा दबाव आहे कुठेतरी गोलंदाज रोहित सूर्यवंशी यांच्यावर. एक अवांतर धाव, एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 15. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, दिशेवर नियंत्रण नाहीये. व्हाईट बॉल डाऊन द लेग साइड. कुठेतरी यॉर्करचा प्रयत्न करत होते गोलंदाज रोहित सूर्यवंशी, त्यामध्ये यश प्राप्त होत नाहीये. शॉर्ट आर्म पुल, चेंडू होईल डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. गुल. फलंदाज जयेश बोत्रेंचा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. श्री साई ऑप्टिक्स घनसोलीचा धमाकेदार षटकार. काय बॅटिंग करताय जयेश बोत्रे. प्रशांत बोत्रे बाद झाले, त्यानंतर मात्र या बॅटरने या मैदानामध्ये धावांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. 22 धावा, 1 to go. हा देखील चेंडू सोडून दिलाय. दबाव आहे, तो दबाव स्पष्टपणे जाणवतोय. व्हाईट बॉल. रोहित सूर्यवंशी तब्बल 23 धावा खर्च केल्या त्या पहिल्या 5 चेंडूवर. आणि कुठेतरी बॅक टू बॅक 2 मॅच तुम्ही खेळता त्यावेळेला दबाव असतो का, परंतु तसं होत नसतं. क्रिकेटमध्ये तुम्हाला या दबावाला झुगारून खेळ करावा लागतो. या क्रिकेटच्या खेळाने आपल्याला काय शिकवलं असेल तर दबाव कितीही असू द्या, तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे आहेत. या क्रिकेटच्या खेळाने आपल्याला शिकवलंय. पुल केलाय, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, झेलची संधी असेल. कॅच इज द कॉल. संतोष सूर्यवंशी, वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन टीम. शिवगर्जना मिरजवाडी यांनी टीपलाय झेल आणि संपेल
इथे मात्र जयेश बोत्रे यांचा खेळ. जयेश बोत्रे हॅज टू डिपार्ट्स. आणि या रोहित सूर्यवंशी यांच्या या षटकाचा विचार केला तर तब्बल 9 चेंडू टाकले. धावा त्यांनी खर्च केल्या 23, परंतु जे महत्त्वाचे 2 गडी पाहिजे होते ते बाद केलेत. नाबाद 16 धावा केल्या जयेश बोत्रे यांनी. डगआउटमधून टाळ्या वाजतात त्यांच्यासाठी. 23 धावा. वेलकम चकदे. आता चकदे जर ड्रेसिंग मारून आला असेल तर मिस्टर पेटीपेल राजेश कुराडेंचा वाढदिवस पहा किती जोशात साजरा होईल. मजा येईल आज बड्डेला. बड्डे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या पाटण तालुक्याचा. मजा येईल. गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना गणेश सूर्यवंशी. पहिला चेंडू ड्राईव्ह केला. इनसाइड आउट. डीप कव्हर आहे तैनात. प्रयत्न चांगला केला चेंडूला अडवण्याचा आणि चेंडू अडवलाय देखील. 2 धावा वाचवल्या. 2 धावेने टीमची धावसंख्या. धाव फलकावर पुढे जात असताना 25. वेलकम टीम SCT मानाई नगर वाघजाई देवीच्या केले फरक पडत नाही आहे. आणि सध्या तुम्ही शॉर्ट फॉर्मॅटचं क्रिकेट खेळताना हे गरजेचं असतं. पण त्यासाठी तुमची बॅटिंग नाहीतर तुमच्याकडे बॅटर असायचे फक्त 4 आणि चौके बाद झाले की टीम टाटा बाय बाय. असं नसावं क्रिकेटमध्ये. त्यासाठी प्रॅक्टिस देखील महत्त्वाची आहे. आणि काय बॅटिंग करतायत अनिकेत वरेकर. फुलटॉस चेंडूवर बॉस ठरतील अनिकेत वरेकर. कमालीचा फटका. लाजवाब टायमिंग. चेंडू सीमापार. श्री वाघजाई देवी चषक. उत्तुंग षटकार. 37 धावा धाव फलकावर. 37 रन्स ऑन बोर्ड. काय विध्वंसक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रशांत बोत्रे एक चौकार ढोकलाने अनिकेत वरेकर यांचा हा पहा फटका. फुलटॉस चेंडूवर ज्या प्रकारे त्यांनी वेट ट्रान्सफर करून फटका खेळला. कमबॅक करावं लागेल. गणेश सूर्यवंशी यांना दबाव आहे. 3 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्यात. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत मिडविकेटला. धाव प्राप्त होणार नाहीये वर्तुळाच्या आतमध्ये. इथे मात्र कमबॅक केले गणेश सूर्यवंशी यांनी. 4 चेंडू अखेर 37 धावा धाव फलकावर. 37. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. लोअर फुलटॉस चेंडू बॉटम हँडचा वापर केलाय. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत संतोष सूर्यवंशी. त्यांच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमापार. धावा मिळतील 4. येतोय श्री साई ऑप्टिक्स घनसोलीचा चौकार. अनिकेत वरेकर या मॅचमध्ये या षटकामध्ये गणेश सूर्यवंशींच्या मागे लागलेत. 41 धावा. हा 2 मागे लागलेत. वेलकम टीम मारूळ. वेलकम टीम चिखलेवाडी. कल्पतरू साळकेवाडी. VSS सनबूर. हा देखील विकेट करण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने येण्याआधी त्यांच्या डोक्यावरून चेंडू फरार. धावा मिळत आहेत 4. येतोय फलंदाज अनिकेत वरेकर यांच्यासाठी श्री साई ऑप्टिक्सचा ब्रँडेड चौकार. या चौकाराने 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 45 धावा धाव फलकावर. चला टॉससाठी या. कल्पतरू चाळकेवाडी. विपक्ष टीम चिखलेवाडी. आदरणीय श्री राजेंद्र मोरे सर पाटण तालुका क्रिकेटमधील एक लिजंड क्रिकेटर ज्यांना लेदर क्रिकेटचा प्रचंड अनुभव. आपलं देखील सहर्ष स्वागत. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. स्लिपमध्ये 1 धाव मात्र प्राप्त होईल. 1D. वेलकम आदरणीय श्री निलेशजी साळुंके साहेब.
आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक ऑन द रिक्स. ताकद, टायमिंग, नजाकत, चेंडू सीमारेषा पार. श्री साई ऑप्टिक्स घनसोलीचा ब्रँडेड षटकार. 50 अप. टीम गुलमोहर बोत्रेवाडी 53 धाव फलकावर. काय बॅटिंग केले या संपूर्ण संघाने या मॅचमध्ये. श्री वाघजाई देवी चषकामध्ये प्रत्येकाला प्रभावित केलंय. खेळ देखील त्यांनी तसाच केलाय. अनिकेत वरेकर यांनी देखील हा चेंडू गॅपमध्ये खेळलाय. राजेश आहेत लॉंग ऑनला. एक धाव प्राप्त केली जाईल. धुळेचा प्रयत्न होणार नाहीये कारण फेकी चांगली केली आहे राजेश सूर्यवंशी. अशा प्रकारचे प्रयत्न तुम्ही करता त्यावेळेला संघ कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो. 2 to go. 54 धावा. 54. पाचव्या चेंडूवर विकेट करण्याचा प्रयत्न. एक धाव प्राप्त होईल का? तसं होणार नाहीये. एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न परंतु अनिकेत वरेकर यांच्याकडे आले. स्ट्राईक. फलंदाज होतील धावबाद अमित बोत्रे यांना पडतावा लागेल. अजय बोत्रे शेवटचा चेंडू खेळण्यासाठी दाखल झालेत परंतु ते राहतील नॉन स्ट्राईकला आणि अनिकेत वरेकर यांच्याकडे राहील स्ट्राईक. वैयक्तिक नाबाद 23 धावा केल्यात अनिकेत वरेकर यांनी. मोठा फटका. अनिकेत वरेकर यांच्या 23 मध्ये अजून 6 ऍड करा आणि अगदी जिथे साई ऑप्टिक्सचे आम्ही ब्रँडेड सन ग्लासेस ठेवलेत तिथे चेंडू जाऊन पडलाय. शेवटच्या चेंडूवर आलाय धमाकेदार बिग ब्लास्ट षटकार. या षटकाराने पहिल्या डावाचा होतोय की समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल 60 आणि 61 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. शिवगर्जना मिरासवाडी 61 रन्स टू विन. अनिकेत वरेकर यांनी नाबाद 34 धावांची विध्वंसक खेळी केली आहे आणि आपल्या संघाला मात्र एक समाधानकारक धावसंख्या उभारून दिली आहे. चला टॉससाठी या. कल्पतरू चाळकेवाडी टीम चिखलेवाडी टॉससाठी या. कल्पतरू साळकेवाडी विपक्ष टीम चिखलेवाडी आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करेन सचिन देसाई साहेब आपले शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. वेलकम आबा. टीम चिखलेवाडी आपलं देखील स्वागत आहे. सचिनजी देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करत आहोत. ओमकार आणि दुसऱ्या बाजूला आहेत आबा. ही मॅच एक बिग फाईट असेल. कल्पतरू साळकेवाडी विपक्ष चिखलेवाडी. वेलकम सचिनजी देसाई साहेब. टॉसचा बॉसमध्ये कटआउट आहे. हेड अँड टेल कॉल करायचं आहे. 20 चेंडूंची मॅच. येस चिखलेवाडी संघ कॉल करेल. टेल कॉल केला आहे. इट इज अ टेल. थँक्यू सो मच. अभिनंदन. टॉस जिंका. निर्णय तरी सांगा. बॉलिंग काढायचा निर्णय घेतला आहे. बॅटिंग करायचे कल्पतरू साळकेवाडी. मी सचिनजी देसाई साहेब यांच्याकडे येईन. ज्या प्रकारे आपलं नवीन वर्ष चालू झालं आहे पाटण तालुका क्रिकेटचं हे मैदान तुमच्यासाठी खूप लकी आहे. आणि यावर्षी पाटण तालुक्याच्या जर्सीवर प्रत्येक संघाच्या जर्सीवर आपल्या तालुक्याचा लोगो आला आहे आणि तालुक्याचा लोगो एका बाजूला गावाचा लोगो अभिमानाची बाब असते आणि क्रिकेट देखील खूप चांगल्या दर्जाचं होतं आहे. काय सांगाल? आतापर्यंत आपण जर्सी स्वतःच्या गावाचा लोगो होता
आणि शिवा जाधवने एक चांगला विचार करून आपल्या तालुक्याचा लोगो, ते एक अभिमानाची गोष्ट आहे की आपण आता तालुक्याचा लोगो पण आपण जर्सीवर घेतो. जिजाऊची लेक लक्ष्मीची आगमन झालं तुमच्या घरी आणि या वर्षीचा दुर्मिळ योगायोग पहा. बॉसच्या घरी देखील लक्ष्मीचं आगमन झालं, तुमच्या घरी देखील लक्ष्मीचं आगमन झालं आणि ज्या वेळेला घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं, एका लेकीचा जन्म होतो, त्यावेळेला ते घर अगदी धन्य होतं. त्याबद्दल काय भावना आहेत? मुलगी होणे म्हणजे खरोखर एक सुख वेगळं आहे आणि ते फक्त बापालाच माहिती आहे की मुलगीचं काय सुख आहे. आणि कोइन्सिडन्स म्हणजे की विराटचा बड्डे आणि माझ्या मुलीचा बड्डे हा एका दिवशी आहे. डाय हॅड विराट लवर सचिनजी देसाई साहेब, थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद. टॉस जिंकला टीम चिखलेवाडी, त्यांनी घेतला गोलंदाजी काढण्याचा निर्णय. धन्यवाद. मोठी विकेट प्राप्त झाली. संतोष सूर्यवंशी, ज्या खेळाडूवर सगळ्यांची नजर होती ते मात्र बाद झाले. पाठच्या रविवारची स्पर्धा ग्रामदैवत आई विठ्ठलाई देवी चषक या स्पर्धेमध्ये टॉप 4मध्ये दोन्ही संघ दाखल झाले होते आणि त्या स्पर्धेचे दोन्ही टॉप 4चे संघ श्री वाघजाई देवी चषकामध्ये एकामेकांच्या विरोधात. त्यामुळे एकाला इथून आता माघारी जावं लागेल. एक संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करू शकतो आणि हा क्रिकेटचा खेळ असाच आहे. परंतु मॅच संपली नाही आहे अद्याप. एक्सचा पाठलाग करते टीम शिवगर्जना मिरासवाडी आणि या मॅचमध्ये पहिल्याच षटकामध्ये यश प्राप्त केलं आहे गोलंदाज अमित बोत्रे यांनी. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना रोहित सूर्यवंशी, पहिला चेंडू रोहित सूर्यवंशी इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय. टायमिंग चांगलं जुळलंय. चेंडू जाईल सीमारेषा पार. आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला 6 धावा. श्री साई ऑप्टिक्स घनसोलीचा पेटंट षटकार. आदरणीय श्री गणेशजी बोत्रे साहेब फौजी यांच्या माध्यमातून 151 रुपयांचं पारितोषिक आलंय अमित बोत्रे यांच्या गोलंदाजीसाठी. फौजी देखील क्रिकेट प्रेमी असतात, ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आपला देखील मनापासून धन्यवाद. सरळ अगदी फटका खेळला होता. अप्रतिम, अफलातून, अविश्वसनीय, असाधारण दर्जेदार झेल टिपलाय. कॅचेस विन द मॅचेस. अक्षय बोत्रे होते मिडॉनला आणि आपल्या डाव्या बाजूला झेप घेत असताना हा पहा रिप्ले तुमच्या समोर. हा रिप्ले हा स्टेटसवरती असेल तुमच्या व्हिडिओ. फुललेचा चेंडू ऑन साईडला खेळला. वॉट अ कॅच. कॅच ऑफ द आफ्टरनून. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच हे सांगत असताना अक्षय बोत्रे. आज बोत्रेवाडी टीम ज्या प्रकारे फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण करते, त्यांना या स्पर्धेची एक ट्रॉफी हवी असं वाटतंय. कारण काय खेळ केला. पाठच्या रविवारी देखील ते टॉप 4मध्ये दाखल झाले होते. त्यांनी पारितोषिक फटकावलं. आई विठ्ठलाई देवी चषकाचं हे वाघजाई देवीचं आयोजन वाघजाई देवीच्या नावाने. इथे देखील त्यांचा खेळ त्याच दिशेने चाललाय. नवीन फलंदाज
किरण सूर्यवंशी. खोदून काढण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला. एक धाव प्राप्त होईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे तैनात. एक सिंगल प्राप्त होत असताना टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने 11 धावा. नेल्सन नंबर 1 बोर्ड. या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झाला अद्याप 5. पॉवर प्लेचं पहिलं षटक, शेवटचा चेंडू. फुलटॉस चेंडू होता काशीनाथ पवार यांच्यासाठी. बॅट वेगाने फिरवली आणि त्या मात्र निर्धाव चेंडूची होते सांगता. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना येस बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय रिव्ह्यू. येस उंचीसाठी घेतलाय रिव्ह्यू. सर एक धाव आहे का डीमध्ये? येस डीमध्ये एक धाव आहे, परंतु आता पिमर आहे का हे बघायचं आहे. होमसा MTCच्या माध्यमातून तपासलं जाईल. टेक्निकल टीम इन ॲक्शन. अनिलजी बोत्रे साहेब फौजी, गणेशजी बोत्रे साहेब फौजी यांच्या माध्यमातून कॅशसाठी 151 रुपयांचं पारितोषिक अक्षय बोत्रे यांच्यासाठी. एस इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू आहे. डॉट बॉल म्हणजे एकच धाव प्राप्त होईल. वेलकम आशिष जाधव सर. KSK महाबळेश्वर क्रिकेटमधील एक गोड आवाज आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचल्या 11. अजून 50 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 50चं समीकरण. क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना अनिकेत वरेकर ज्यांनी पहिल्या डावामध्ये विध्वंसक फलंदाजी केली होती ते मात्र आता आलेत. अनिकेत वरेकर यांच्यासाठी देखील 151 रुपयाचं पारितोषिक फौजी गणेशजी बोत्रे सर यांच्या माध्यमातून त्यांच्या खेळासाठी. प्रत्येक खेळाडूचा उत्साह वाढवला जातोय. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक. झेलची संधी असेल. अमित बोत्रे चेंडू खाली चुकी होणार नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद. आणि पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केले अनिकेत वरेकर यांनी. आणि या खेळाडूसाठी हा सामना मात्र लक्षात राहणारा राहील, कारण काय गोलंदाजी करत असताना पहिल्या डावामध्ये फलंदाजी केली आहे. वेलकम आशिष जाधव सर. KSK महाबळेश्वरचा एक गोड आवाज. ऐसा ज्यांच्या माध्यमातून सातत्याने पाटण तालुका क्रिकेटला हे मैदान उपलब्ध करून दिलं जातं. अक्षय शेठ महात्रे यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आपण या मुख्य व्यासपीठावर शिवाय जाधव बॉस आपली आठवण काढत आहेत आणि अनिकेत शेठ म्हात्रे यांचा देखील आम्ही मनापासून आभार, कारण त्यांच्यामुळे हे मैदान पाटण तालुका क्रिकेटला वर्षभरासाठी उपलब्ध झालेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. मनपूर्वक धन्यवाद. फुललेंचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. फटका फासलाय. प्रशांत बोत्रे पाटण तालुक्याचा बायकरमॅन चेंडू खाली. विकेटचं होईल पतन. सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत अनिकेत वरेकर यांनी. विकेट अटॅकच्या उंबरठ्यावर चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये देखील करत असताना शिवगर्जना मिरसवाडी कुठेतरी बॅकफुटला गेले. या मॅचमध्ये संतोष सूर्यवंशी बाद झाले. तिथून कुठेतरी खांदे पडलेत. धावा करायच्या तब्बल 61 आणि या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय अद्याप 2. हा पहार येईल तुमच्या समोर. प्रशांत बोत्रे यांनी हा चांगला झेल पूर्ण केला. नवीन फलंदाज सागर सूर्यवंशी. विकेट काढण्याचा प्रयत्न. जेलची संधी असेल. अमित बोत्रे चेंडू खाली. आणि या स्पर्धेमध्ये देखील श्री वाघजाई देवी चषक 2025 मध्ये अनिकेत वरेकर यांनी हॅट्रिक पूर्ण केली आहे. ग्रामदैवताई विठ्ठलाई देवी चषक या स्पर्धेमध्ये देखील एकमेव हॅट्रिक करणारे गोलंदाज अनिकेत वरेकर आणि या मॅच स्पर्धेमध्ये देखील हॅट्रिक पूर्ण केली आहे. वेलकम भागवतजी बागल सर. सुस्वागतम. काय गोलंदाजी केली आहे. या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटची सुरुवात या खेळाडूसाठी स्वप्नवत झाली. पाठच्या स्पर्धेमध्ये
विठ्ठलदेवी चषकाचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट श्री वागदेवी चषकामध्ये विकेट हॅट्रिक. सकाळी विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती संस्कार मोहिते यांनी. आता अनिकेत वरेकर यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केले. चांगली गोलंदाजी. सामना थोडासा दूर होत चाललाय. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. 13 धावा. बिग हिट. शेवटी पराभवातील अंतर कमी करणार आणि विजयाच्या समीप घेऊन जाणारा येतोय बिग ब्लास्ट षटकार. अनिकेत वरेकर यांच्या विकेट हॅट्रिकसाठी गणेश बोत्रे सर फौजी यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक आलं. थँक्यू व्हेरी मच. ते तुम्हाला जीपे केले जातील. आज फौजी देखील या मॅचवरती लक्ष ठेवून आहेत. गणेश बोत्रे सर आपलं मनापासून धन्यवाद. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 1 to go. काय फटका सजवलाय. या षटकाराने टीमची धावसंख्या भरारी घेईल. 19 धावा. 61 करायचा आहे. पाठलाग अजून लक्ष खूप दूर आहे. थँक्यू व्हेरी मच. सौ इंदुमतीताई पवार श्री साई ऑप्टिक्सच्या सर्वा आपलं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर श्री राजशेखर गोंडी साहेब आपलं देखील खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. संतोष सूर्यवंशी बात काय झाली तिथून या मॅचला कलटणी काय आली. धावांचा पाठलाग करायचा. 61. बिग हिट. स्टेट डाऊन द ग्राउंड. व्ही शेपमध्ये चेंडू सीमारेषा पार. श्री साई ऑप्टिक्स घनसोलीचा ब्रँडेड षटकार. काय षटकार आलाय. जणू काही या मॅचमध्ये अजून मॅच संपली नाही आहे हे सांगत असताना 25 धावा. 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. शिवगर्जना मिरासवाडी या टीमला 6-37. एक अवांतर चेंडू आला ना तर 6 षटकार येऊ शकतात. आणि क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. काही घडू शकतं. मिस्टर PTPL प्रशांत बोत्रे आता आलेत गोलंदाजीसाठी. 6 चेंडू 37 धावांची गरज. पहिला चेंडू लोअर फुल टॉस ऑन साईडला वळवलाय. टायमिंग झालं नाहीये. आता 5 मध्ये 36. सामन्याची औपचारिकता शेष आहे का हा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला असेल. काय गोलंदाजी केली अनिकेत वरेकर यांनी. प्रभावित केलं या खेळाडूने या वर्षीच्या हंगामामध्ये. टीम चिखलेवाडी आपण फिल्डिंगसाठी सज्ज राहा. नेक्स्ट मॅच खोदून काढण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळत नाहीये. 1 धाव. आता 4 मध्ये 35ची गरज. सामना आता टीम गुलमोहर बोत्रेवाडीच्या आवाक्यामध्ये आलाय. पाठच्या स्पर्धेचे दोन्ही टॉप 4चे संघ. आता एकाला मात्र परतावं लागेल. हाफ टॅकर चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. गलीमध्ये मार्गस्थ होईल. 1 सिंगल धाव. 1 डी. पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत KP. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन असेल कल्पतरू चाळकेवाडी विपक्ष चिखलेवाडी. त्यानंतर मारूळ विपक्ष VSS सनबूर हा सामना असेल. T20चा सध्या जमाना. त्यामुळे 20-20 चेंडूंची आपण पहिला लढत पाहतोय. ड्राईव्ह केलाय. इनसाइड आउट. क्रिकेटचा पुस्तकी फटका. नेत्रदीपक फटका. KPच्या बॅटमधून श्री साई ऑप्टिक्स घनसोलीचा षटकार. चांगला ड्राईव्ह. जणू काही उशीर झालाय परंतु आत्मविश्वास जुनवणारा फटका KPच्या बॅटमधून आलाय. 3-29.
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गोशांकी क्षेत्र आहे बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने, एक धाव प्राप्त होईल, एक सिंगल धाव. आता सामन्याची औपचारिकता शेष आहे, सामना आता खुला झाला आहे. फुलटॉस चेंडू ऑन साईडला वळवलाय, एक धाव प्राप्त केली जाईल. अनिलजी बागल साहेब आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. पाटण तालुका क्रिकेटच्या माध्यमातून, श्री वाघजाई देवी चषक या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आयोजन कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला वाढदिवसाच्या क्रिकेटमय शुभेच्छा. माता तुळजाभवानी आई वाघजाई देवी आपणास निरोगी उदंड आयुष्य देवो आणि असंच आपल्या हातून क्रिकेट कार्य, समाजकार्य घडत राहो हीच प्रार्थना. अभिनंदन टीम बोथरेवाडी. हार्ड लक बॅड लक टीम.